नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्याला आपल्या किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स आज आपण बघणार आहोत। दम्यासाठी मुलांना पण चालेल असं औषध म्हणजे पिंपळाची वाळलेली साल कुटून वस्त्रगाळ करणे। कोजागिरीला शरदाच्या चांदण्यात दुधामध्ये 1 मोठा चमचा घालून मुलांना दिलं तर बरं वाटेल। नवजात पालकांना जर पोटदुखीचा त्रास होत असेल तर हिंगाचं पाणी थोडं थोडं तोंडावाटे न देता पोटावर चोळत राहिलं तर आराम पडू शकतो। अत्यंत लुसलुशीत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी महत्त्वाचे टिप्स। साबुदाणा भिजवताना पाण्यामध्ये 4 चमचे मोठे ताक व लागल तेवढं मीठ घालावं। खिचडी फोडणीला घातल्यानंतर 5 मिनिटात तयार होते। गॅसजवळ उभं राहून 10-12 वेळा ढवळला असता फक्त खिचडी फुलून येते। वेळेच्या आधी गॅस बंद करावा, कारण गरम भांड्यामध्ये शिजण्याची प्रोसेस चालूच असते। नेहमीची कांदा टोमॅटोची कोशिंबीर करताना जर तिखट झाली असेल तर त्यामध्ये चीज किसून घाला, कोशिंबीर खूप मस्त लागते। नेहमीचं केळ्याचं शिकरण शाही करण्यासाठी एखादा केळ मिक्सरमध्ये त्याची पेस्ट केली। नारळाच्या दुधात जर शिकरण केलं, सोबत जायफळ विलायचीचा स्वाद आणि शाहीपणासाठी केशर सिरप, बदाम किंवा बदामाची पावडर, पिस्त्याचे काप, झालं आपलं शाही शिकरण तयार। दुधामध्ये साखर घालून त्यामध्ये बदाम पावडर, केशर सिरप, काजू पावडर, पिस्ता काप, वेलची जायफळचा स्वाद असेल तर शाही मसाला दूध तयार। मुठभर कुरमुरे घालून वाटल्याने पण इडल्या अगदी हलक्या होतात आणि 1 टेबलस्पून त्यामध्ये लोणी घालावं। केळीच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी 4 ते 5 दिवस जास्त टिकते। आपण केळी एखाद्या कापडामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवली तरीही वरून जरी काळी दिसत असली तरी 4 ते 5 दिवस आत चांगली राहते। ॲसिडिटीवर एक अगदी सोपा उपाय, ते म्हणजे सकाळी 1 चमचा निवळी प्यायची। एका दिवसात ॲसिडिटी बरी होते। निवळी बनवण्यासाठी विड्याच्या पानाला लावण्याची चुन्याची ट्यूब म्हणून रात्री तांब्याभर पाण्यामध्ये पिळायची व ढवळून झाकून ठेवायची। सकाळी वरील थर बाजूला काढून आतील फक्त पाणी एका बाटलीत भरून ठेवायचं। यालाच निवळी असं म्हणतात। पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी। पुऱ्या छान खुसखुशीत होतात। फ्लावर शिजवताना त्यामध्ये दूध आणि किंचित मीठ घालून शिजवावं, म्हणजे फ्लावर अगदी पांढरा शुभ्र आणि तजेलदार राहतो। ब्रेड क्रम्स जर टिकाऊ आणि झटपट हवे असतील तर साध्या पावाच्या स्लाइसऐवजी टोस्ट किंवा कडक पाव वापरा। एकदम फाईन ब्रेड क्रम्स तयार होतात। हिरव्या मिरच्या विकत घेताना जाड आणि लांब मिरच्या सोबतच थोड्या तिखट छोट्या मिरच्या पण विकत घ्या, कारण लांब आणि जाड मिरच्या ह्या तिखट नसतात। अशा वेळेस आपला अंदाज चुकतो। तिखट मिरच्या कामाला येतात। मिरची तिखट निघाली तर ती मिठाबरोबर चुरडून घालू नका, तिचा तिखटपणा वाढतो। मीठ वेगळं घाला आणि मिरच्याचे तुकडे वेगळे घाला। भाजीत किंवा आमटीत घालणार असाल मोठे तुकडे घाला आणि जास्त उकळू देऊ नका, म्हणजे मिरच्या देखील साईडला काढून टाकता येतात। कोथिंबीर घेताना तिची मुळे ताबडतोब कापून टाका। बरेचदा कोथिंबीर पाणी मारून टवटवीत ठेवतात आणि ती कोथिंबीर मुळाच्या ठिकाणी सडलेली असते। जर मुळे कापले नाही तर सगळी कोथिंबीर लवकर सडू शकते। कोथिंबीरीच्या काड्या आणि पाला वेगळा वेगळा निवडून ठेवा। काड्या चांगल्या धुवून अगदी साबुदाणा एवढे त्याचे बारीक तुकडे करून ठेवा आणि ते एखाद्या बिन झाकण्याच्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस ठेवा, म्हणजे सुकून जातात। नंतर झाकण लावून ठेवा, बरेच दिवस टिकतात। अमूल बटरपेक्षा अमूल लाईट प्रकृतीसाठी आणि खिशासाठी वापरणं चांगलं आहे। दूध फ्रीज बाहेर टिकवायचे असेल तर त्यामध्ये साखर घालून ठेवा, मात्र चहा कॉफीसाठी वापरायचे असेल किंवा दुधाचा एखादा गोड पदार्थ करायचा असेल तर दूध टिकवण्यासाठी अगोदर घातलेली साखर मात्र लक्षात ठेवा। इन्स्टंट कॉफी, साखर आणि दुधाची पावडर मिक्सरमध्ये बारीक एकजीव करा। कपामध्ये घेऊन त्यावर गरम पाणी किंवा दूध घालून ढवळा। 2 मिनिटात कॉफी तयार होते।
बेसन लाडू करताना बेसन चांगले भाजावे. साखरेचं प्रमाण बरोबर असावं. साखर जास्त झाल्यास मिश्रण चिकट होते, त्यामुळे लाडू घशाला चिकटतो. शंकरपाळे कुरकुरीत होण्यासाठी 2 वाटी मैदा असेल तर 1/4 वाटी कॉर्नफ्लॉवर किंवा बदामाची बारीक केलेली पावडर वापरावी. चिवडा कमी तेलकट करण्यासाठी तो ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवावा किंवा 50 डिग्रीला ओव्हनमध्ये अर्धा तास ठेवावा. साबुदाण्याची खिचडी मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचा दूध घालावं. भाकरीचं पीठ जर जुनं झालं असेल, जास्त दिवसाचं पीठ असेल तर अशा वेळी गरम पाणी करून ते पीठ मळून घ्यावं. यामुळे भाकरी चांगली वळल्या जाते. साठवणीचे धान्य खराब होऊ नये म्हणून धान्य उन्हात वाळवावे. नंतर त्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकून धान्य व्यवस्थित भरून ठेवावे. शिरा बनवताना त्यामध्ये साखर, रवा भाजताना न टाकता जेव्हा आपण रव्यामध्ये पाणी किंवा दूध घालतो आणि ते आटल्यानंतर साखर टाकावी आणि मिक्स करावं. यामुळे शिरा अजिबात चिकट बनत नाही आणि अगदी मऊ लुसलुशीत बनतो. कोबी शिजवताना त्यामध्ये थोडं व्हिनेगर टाकावं, त्यामुळे भाजीला रंग छान येतो. डोसा क्रिस्पी होण्यासाठी भिजवताना तांदळामध्ये 1 चमचा साबुदाणा व 1 चमचा चण्याची डाळ घालावी. डोसा मस्त कुरकुरीत होतो. आणि इडलीसाठी तांदळामध्ये थोडे मेथीदाणे घालावे. इडली छान मऊ लुसलुशीत होते. कॉफी प्रेमींसाठी इन्स्टंट कॉफी व साखर यांच्या मिश्रणावर एखादा चमचा गरम पाणी घालून मग वरून दूध घालावं. दूध जमेल तेवढं उंचावरून घालावं. सुंदर स्वाद आणि फ्लेवर येतो. लिंबू जास्त दिवस टिकण्यासाठी लिंबाला पेपरमध्ये गुंडाळून एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावं. यामुळे लिंबू लवकर सुकत नाही आणि खराब देखील होत नाही. तुम्हाला जर रवाळ तूप हवं असेल तर तूप कढवल्यानंतर ते थोडं गरम आहे तेव्हाच डब्यात भरून ठेवावं. सुकं खोबरं तांदळाच्या डब्यात ठेवावं. यामुळे ते लवकर खराब होत नाही. धान्याला कीड लागू नये म्हणून धान्यामध्ये मोठ्या मिठाचे खडे मिसळा. यामुळे धान्याला कीड लागत नाही. बटाटे लवकर शिजावे यासाठी शिजवण्याच्या अगोदर 15 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि नंतर शिजत टाका. यामुळे बटाटे लवकर शिजतात आणि चव देखील छान लागते. घरी कढवलेलं तूप जर छान कणेदार व्हायला हवं असेल तर कढवताना त्यामध्ये आपण आपलं नेहमीचं मीठ टाकायचं आणि नंतर कढून झाल्यानंतर त्या भांड्यावर गरम असताना झाकण ठेवायचं. फोडणीनंतर आमटीवर किंवा मिसळीच्या रश्श्यावर तरी आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर घातली की आमटीला किंवा रश्श्याला तेलाचा छान तवंग येतो. अर्ध पोपडे दाण्याचा कूट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात खूप दाणे घालू नका. थोडे थोडे दाणे घालून 2 ते 3 वेळा ऑन ऑफ करत फिरवले तर अर्ध पोपडा दाण्याचा कूट मिळेल. भाजलेल्या दाण्याची साले काढू नयेत. सालासकट कूट करावा. सालामध्ये एक प्रकारचा अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे शेंगादाण्याची साले आवश्यक खावीत. कापल्यानंतर सफरचंदाला थोडंसं मीठ लावलं तर ते काळं न पडता तसंच राहतं. घट्ट वरणामध्ये चिरलेला कांदा, तिखट, मीठ, गोडा मसाला, कोथिंबीर घालून मस्तपणे तोंडी लावण्यास तयार होते, जे तुम्ही पोळी, भाकरी आणि भातासोबतही खाऊ शकता. यालाच गोळवरण असं म्हणतात. उरलेल्या शिळ्या भातामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला, धन्या जिऱ्याची पूड, 2 चमचे तांदळाचं पीठ घालून थोडे पोहे व दही घालून 2 तास भिजवून ठेवायचं आणि त्याचे वडे करायचे किंवा मस्तपैकी थालीपीठ लावायचं. ज्यांना लसणाचा स्वाद आवडतो त्यांच्यासाठी नेहमीची फोडणी करून त्यात लाल तिखट टाकून लसूण पेस्ट टाकायची व वरून मोकळा केलेला भात घालून परतायचा. खायला खूप मस्त लागतो. दुधावर चांगली साई येण्यासाठी दूध कायमच मंद आचेवर तापवायचं. तापवलं की संपूर्ण झाकायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची आणि ते दूध रूम टेम्परेचरला आलं की फ्रीजमध्ये ठेवायचं. 4 ते 5 तासात साईचा थर अजून जाड होतो.
दोडक्याच्या भाजीला अगदी भरपूर प्रमाणात खसखशीचं वाटण लावायचं. भाजी चवीला खूप छान लागते. इडली डोशाचं पीठ जर नियोजित वेळेआधीच फर्मेंट झालं तर त्यामध्ये मीठ घालून ढवळायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. साबुदाणे धुवून त्यामध्ये साबुदाण्याच्या वर 1 पेर गरम पाणी घालून रात्रभर भिजवायचा किंवा निम्म दूध निम्म पाणी घालून भिजवायचं. साबुदाणा अगदी छान भिजला जातो. लसूण गरम पाण्यात थोडा वेळ भिजवावा, ज्यामुळे त्याची साले लवकर सुटतात. उकळताना दूध घातल्यानंतर चहा उतू जाऊ नये म्हणून त्यामध्ये गाळणी घालून ठेवावी. चहा कितीही उकळला तरी भांड्याबाहेर जात नाही. वड्या झाल्याचं ठोकताळ म्हणजे कढईचा तळ दिसायला लागला आणि मिश्रण उलथण्यावरून एका दमात पडलं की वडी झाली असं समजावं. मूळव्याधीचा त्रास होत असेल तर पांढरे कच्चे तीळ मिक्सरवर बारीक करणे, 1 चमचा दह्यामध्ये ही पूड घालून सकाळी उठल्यावर खाणे 8 दिवसामध्ये त्रास कमी होतो. आणि तिखट आहार वर्ज्य करणे. तर रोजच्या वापरामध्ये आपल्याला किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.